केसीएन में आपका स्वागत है। मैं किंग हमीद। बेशक अल्हम्दुलिल्लाह जो एपीजे अब्दुल कलाम मिशन चैरिटेबल ट्रस्ट जो है इनकी मेहनत बहुत ज़्यादा है, क्योंकि ये जो सेंट्रल गवर्नमेंट की जो स्कीम्स रहते हैं हमना खुद मालूम नहीं रहता है कि स्कीम्स जो इन्होंने ले लेगा कोई स्कीम्स जो हमारे प्लम्बर्स को इनके वास्ते किट से 2 लाख रुपए और सर्टिफिकेट बॉन्ड बना के देने का जो एक बहुत बड़ा आज एक कार्यक्रम इनके साथ हुए थे, और इनको जो है बहुत शुक्रिया अदा करता हूँ, क्योंकि ये अब से नहीं है, पहले से मुझे बुला रहे थे जैसे फंक्शंस में, और बहुत से फंक्शन इन्होंने जो करी इनके ट्रस्ट से, और इनके ब्रांचेस जो है गुंडलपेट और 2-3 जगह आज कल में खुलने वाले हैं, और इनको मुबारकबाद देता हूँ। अगर खिदमत करने का मौका जो सियासत में चाको करने का नहीं है, इसके बगैर भी कर सकते हैं करके एक हमारे अमीन होंगे और हमारे गफूर भी होंगे, 2 जने ये दिखा रहे हैं। इंशाल्लाह अल्लाह ताला इनको आने वाले दिनों में अल्लाह इनको एक अहदा भी देने का अल्लाह के तरफ से एक मौका भी मिलेगा शायद। और इन्हों जो है किर्लोस्कर कंपनी की तरफ से जो किट और इनके वास्ते जो एक टूल्स और इनके वास्ते ट्रेनिंग की कैंप भी रखे हुए हैं, बहुत खुशी की बात है। और हमारी जो एक सर्कल में हमारा एक शादी महल का जो आदित्य सेवा समिति कर को एक हमें शादी महल बनने का है, उसमें ऐसे ट्रस्ट जितने भी ट्रस्टियाँ आई, जितने भी ये जैसे अब्दुल कलाम ट्रस्ट है, ऐसे कोई से भी सोशल फंक्शंस को मैं फ्री देता हूँ करके। बेशक अल्हम्दुलिल्लाह जैसे हैं हमारे गफूर भी अमीन भी, इंशाल्लाह वो बोलने का आ रहे हैं, आने वाले दिनों में इंशाल्लाह इनके साथ हमें भी जुड़ को इनके साथ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मिशन चैरिटेबल ट्रस्ट 8 साल से सरजमीन मैसूर और सरजमीन मैसूर के अतराफ में जितने भी जगह हैं उधर पे काम करते हुए आ रहा है। आज से 5 साल पहले लगभग 1000 लोगों से ज्यादा प्लम्बर, कारपेंटर, पंचर्स डालने वाले और मैकेनिक्स को 2-2 लाख रुपए का बॉन्ड हमारे एपीजे अब्दुल कलाम मिशन चैरिटेबल ट्रस्ट की जानिब से देकर हैं। आज फिर कोरोना होने के बाद सेंट्रल गवर्नमेंट से वाटर मैनेजमेंट एंड प्लम्बिंग स्किल काउंसिल ऑफ इंडिया की तरफ से और उसके सपोर्टेड बाय किर्लोस्कर कंपनी की जानिब से आज 500 प्लम्बर का हमने टारगेट आको है। इंशाल्लाह आज 100 प्लम्बरों के वास्ते हमें एक प्रोग्राम फर्स्ट करके ही ये फर्स्ट ओपनिंग हमारे आफ्ताब भाई साहब, हमारे मैसूर के जाने माने हस्ती माजी कारपेंटर और हमारे मैसूर सिटी मेयर आफ्ताब साहब और हमारे तमाम जिम्मेदार जितने भी मौजूद हैं, इनकी सरपरस्ती में हमें आज ये पहला काम कर को कि आने वाले दिनों में इलेक्ट्रिशियन के लिए भी ये स्कीम आने वाली है और पेंटर्स के वास्ते भी स्कीम आने वाली है, और तमाम जितने भी जो अनस्किल्ड लेबर्स हैं उनके वास्ते एक सेंट्रल गवर्नमेंट की जानिब से ये स्किल प्रोग्राम चलाने का हमें बातचीत कर ले गई, सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट से कर ले गई। इंशाल्लाह जैसे ही वो हमने आता है टारगेट, हम मीडिया की जानिब से आप तमाम हजरात को ये पहुंचाएंगे। इतना कहकर मैं अपनी बात ख़त्म करता हूँ। शुक्रिया, आदाब। अल्हम्दुलिल्लाह जैसे कि आप तमाम जानती, मुझे अमीन भी से बात करते हुए 1-2 महीने पहले मैं इसी सिलसिले में एक वीडियो बनाया था प्लम्बर्स को लेकर 5 मिनट्स का। उसके अंदर अल्हम्दुलिल्लाह हमना 100 से 150 जने कॉन्टैक्ट्स हुए। वो पूरे कॉन्टैक्ट्स मैं और अमीन भाई जितने भी आज यहाँ प्लम्बर्स आ कोई, उसके अंदर और एक हमारे 30 से 40 आदमी हमारे भी पूरे जिन्हें मिल को ताकत बना को एक अमीन भाई को ले लगा को दिए। अमीन भाई स्किल डेवलपमेंट ऑफ इंडिया की जानिब से 100 जनियों को आज सर्टिफिकेट्स, किट्स और यूनिफॉर्म गवर्नमेंट से दे रही। मैं समझता हूँ ये बहुत ज़रूरी है। हर एक नौजवान ऐसी ताकत बनाने को काम करे, तो हर एक सेक्टर में, जैसे अभी आप बात करें इलेक्ट्रिशियन होंगे, जितने भी और दीगर जो हमारे सेक्टर्स हैं उसके अंदर वाले जो भी गवर्नमेंट ऑफ इंडिया की जानिब से जितने भी स्कीम्स आती मैं हमें ले लेगा को पहुँचाए, तो बहुत सारे आदमियों को इसका बेनिफिट होता। और इंशाल्लाह मैं आइंदा भी जितने भी सेक्टर्स और रही इंशाल्लाह मैं और इनसे जानकारी ले लेको इंशाल्लाह और ज़्यादा करने की। एक्चुअली ये सर्टिफिकेट की वैल्यू क्या है, तो जैसे कि अब हमें उद्योग सर्टिफिकेट बनाती उसके बराबर में रचे
हमें बाहर बार जाको काम भी कौन सी भी आउट ऑफ कंट्री जैसे कि मलेशिया हुआ, कतर हुआ, यूएई हुआ, वहाँ जाको प्लम्बर्स के वास्ते काम करे तो तुमने एक अहदा मिलता है कि गवर्नमेंट ऑफ इंडिया से इनको एक सर्टिफिकेट दे कोई को, उसके अंदर बार उनको ताकत ज़्यादा मिल जाए सर्टिफिकेट रहा तो उसके ऑलरेडी नेक्स्ट बैच हमें 5 अभी ये जो करी और 15 तारीख को नेक्स्ट बैच कर रही। पूरा टोटल हमने 500 आदमी का को उसमें 100 आदमी का कर कोई 100 by 100 by 100 by के एक स्टेप हमें रख ले को इंशाल्लाह पूरे को पहुंचाने की ನಮ್ಮ ಇಡೀ ಮೈಸೂರಿಗೆ ಪರಿಚಿತ ಆದಂತ ಒಬ್ಬ ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕರ್, ಇವರು ಕೂಡ ತಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋರೆ. ವಾಟ್ಸಪ್ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪರಿಚಯ ಮಾಡಿದ್ದು ಇವರನ್ನೇ. ಇವ್ರ ಹೆಸರು ಮೊಹಮ್ಮದ್ ನವಾಜ್ ಅಂತ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಬಾಬು ಅಣ್ಣ ಮಾತ್ರ ಅವರು ಕೂಡ ದಯವಿಟ್ಟು ಮುಖ ತೋರಿಸ್ಬೇಕು. ಅವರು ಕೂಡ ಬಂದವರೆ, ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಗುಂಡಲ್ಪೇಟೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಬ್ರಾಂಚ್ ಓಪನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಮಿಷನ್ ಚಾರಿಟಬಲ್ ಅಂತ ತಬ್ರೇಜ್ ಅಂತ ಅವರು ಕೂಡ ಬಂದವರು, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀವಿ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಸಮೀಬಿ ಕೂಡ ಬಂದವ್ರೆ, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳಿ, ಮತ್ತೆ ಮೇಡಮ್ ತಾವು ನಿಮ್ ಕಡೆಯಿಂದ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಒಳ್ಳೇದು ಅಂತ. ದಿವ್ಯಾ ಮೇಡಮ್ ಈಗ ನಿಮ್ಮ ಯಾರು ಬಂದವರು ಅವ್ರಿಗೆ ಈ ಸಮಾಜದಿಂದ ಬರೀ ಒಂದು 10 ನಿಮಿಷ ಇದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ನಾವು ಆಚೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಿಮ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯ್ತದೆ. ಮತ್ತೆ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಟ್ರಸ್ಟಿ ಸೈಫುಲ್ಲಾ ಅವರು ಕೂಡ ಬಂದವರು, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀವಿ. ಓಕೆ, ಈ ಎಲ್ಲ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಟ್ರಸ್ಟ್ ಅವ್ರಿಗೆ, ನಮ್ಮ ಗಫರ್ ಬೈಗೆ ಮತ್ತೆ ಅನಿಲ್ ಜೋರ ಚಪ್ಪಲ ಬರಬೇಕು. ನಾವು ಏನೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೂ ಕೂಡ ಮೊದಲು ಸ್ಟೆಪ್ ಬರ್ತಾರೆ ಅವರು, ಸರ್ ನಾವಿದೀವಿ ನಿಮಗೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಬನ್ನಿ ಅಂತೇಳಿ. ಸೊ ಇದು ನಮ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಶ್ರೀಧರ್ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಪ್ಲಂಬರ್ ತುಂಬಾ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್, ಹಾಗೂ ಈ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ನ ತಗೊಂಡು ನಮ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ದಿವ್ಯಾ ಮೇಡಮ್ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಚಪ್ಪಳ ಮುಖಾಂತರದಲ್ಲಿ. ಸೊ ಸಾಕಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಗೊಂಡ್ಬರ್ತಾ ತಿಂಗಳಿಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ, ಬಟ್ ನಿಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್ ಬೇಕು. ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ನೀವು ಬೆನಿಫಿಟ್ ತಗೊಳ್ಬೇಕು. ಒಂದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಏನ್ ಕೇಳ್ತಿದ್ರೆ, ಈ ತರ ದೊಡ್ಡ ಹಾಲ್ ಬೇಕು ನಮಗೆ, ಯಾಕಂದ್ರೆ 200 ಮುಂಚೆ ಕೂರ್ತಕ್ಕಂಥ ಹಾಲ್ ಬೇಕು. ಇದು ಒಂದು ಗಾಳಿ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಉಸಿರಾಡಕ್ಕೆ ಒಂದು ನಮ್ಗಿಲ್ಲ. ಸೊ ಅದು ಕೂಡ ಪಾಪ ನಮ್ಮ ಟೀಮ್ ಅವರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬಟ್ ನಮ್ಗೆ ನಾವ್ ಏನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಗೆ ದಯವಿಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡ ಹಾಲ್ಗಳನ್ನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಈ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಸೊ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ಬೇಕು, ಜಾಗ ನಮ್ಗೆ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ನೀವೆಲ್ಲ ಕೇಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಆಗ್ಬೋದಾ? ಮಾತಾಡಿ. ಈಗ ಅವನ್ನ ಬೇಗನೆ ಜಲ್ದಿ ಯಾರು ಹೋಗ್ಬಾರ್ದು, ಟ್ರೈನ್ ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ದು ಎಲ್ಲ ಆಪ್ಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಆಮೇಲೆ ನನಗ್ ಬಂದಿಲ್ಲ ಝೊಮ್ಯಾಟೊ ಮಾಡಿ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ.
ಮತ್ತೆ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ತಮಗೆ ಬಾಂಡ್ಗಳು, ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಬಾಂಡ್ಗಳು ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ತಮಗೂ ಒಂದು ಕಾರ್ಡ್ ಸಿಗತ್ತೆ, ಮತ್ತೆ ತಮಗೂ ಒಂದು ಐಡೆಂಟಿಟಿ ಸಿಗತ್ತೆ ಇಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಇದು ಮಿಷನ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಇಂದ ಇವತ್ತು ನನಗೆ ಏನು ಇವತ್ತು ಕರೆದಿ ಇವತ್ತು ಇಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ ಅವೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ, ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ನಾನು ಕ್ಲೋಸ್ ಕಮಿಟಿಯಿಂದ ಇವೆಲ್ಲ ಏನ್ ಬಂದಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ನಂದೇ ಜಾಗ ಇದೆ, ಅದ್ರಲ್ಲಿ ನಾನು ಬೇಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಚೌಟ್ರಿ ಕಟ್ಬೇಕಂತ ಇದ್ದೀನಿ. ಇಂಥ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾನು ತಮ್ಗೆ ಒಂದು ಜಾಗ ಕೊಡ್ತೀನಿ. ಮುಂದೆ ಬಂದ್ರೆ ನಾವೇ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳಿ, ನಿಮಗೆ ಒಂದು ಟ್ರಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ಮೆಂಬರ್ ಆಗಿ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ತಮ್ಮ ಹತ್ರ ತರೋದಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ನಾವು ಈಗ ನಮ್ಮ ಇನ್ಶಾಫ್ರಿ ಕೂಡ ಬಂದವ್ರೆ. ನಾವು ನಮ್ಮ ವತಿಯಿಂದ ಅವರು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀವಿ. ಈಗ ಮಾತಾಡ್ಬೇಕಂತ